किडनी स्टोन आपल्या किडनीच्या कुठल्या भागामध्ये होतात ते या चॅप्टरमध्ये बघवतात. ॲक्च्युली साधारणतः आपल्याला वाटतं की किडनी समोरच्या भागामध्ये आहे पोटाच्या, पण ॲक्च्युली किडनी तुमच्या बॅक साईडला इथे असते कमरेच्या भागामध्ये. आणि स्टोन्स या किडनीमध्ये, या ट्यूबमध्ये, युरेटरमध्ये आणि तुमच्या ओटीपोटाच्या खाली जे लघवीची पिशवी आहे या तिन्ही ठिकाणी होऊ शकतात. तर आपण इथे जर पाहिलं तर ही किडनी आहे आणि हा इनर पोर्शन जो त्याला पेल्विस म्हटलं जातं हा कॅलिक्स आहे. तर 1, 2 आणि 3 या अप्पर मिडल लोअर ठिकाणी स्टोन्स होतात. आणि याशिवाय हा जो मधला भाग आहे या गाभ्यामध्ये देखील स्टोन होतात. आणि हे युरेटर आहे, लघवीची ट्यूब जे किडनीतून निघते आणि आपल्या लघवीच्या पिशवीपर्यंत जाते. तर या जंक्शनमध्ये या ट्यूबच्या आणि या किडनीच्या जॉईंट जिथे आहे तिथे होतात, त्याला PU जंक्शन स्टोन म्हणतात. हे स्टोन फार त्रासदायक असतात. आणि इथून जर मोठा स्टोन पास झाला तर इथून नलिका छोटी असते, त्यामुळे या नलिकेमध्ये तो अडकू शकतो आणि पेशंटला प्रचंड वेदना होतात. त्याला वॉमिटिंग किंवा बऱ्यापैकी बॅक पेन वगैरे होतं. आणि हा लास्ट पोर्शन जो आहे तर इथून स्टोन काही या बॅगमध्ये ड्रॉप होत नसतात लघवीच्या पिशवीमध्ये. लघवी जर कुठल्या कारणास्तव अडत असेल, प्रोस्टेटमुळे किंवा नलिका संकुचित स्टिक्चर फॉर्मेशन झाले असेल आणि कुठल्याही कारणास्तव लघवी जर जमा होत असेल तर त्या साठलेल्या लघवीपासून जे क्षार असतात त्याच्यापासून हा ब्लॅडरमध्ये स्टोन तयार होतो. हे स्टोन फार मोठे असतात. ॲक्च्युली 2 ते 3 सेंटीमीटर आकाराचे वगैरे साधारणतः एवढ्या आकाराचे देखील ते स्टोन असू शकतात. किडनी स्टोन हा साधा स्टोन म्हणजे डेकोरेटिव्ह स्टोन आहे, आपण साईज फक्त दाखवतो. या आकाराचे पण स्टोन आपल्याला या बॅगमध्ये तयार झालेले आढळतात. याच्यामध्ये जनरली सर्जरी करावीच लागते, परंतु ट्यूबमधले जे स्टोन असतील तर यांना आपण होमिओपॅथिक मेडिसिन्स देऊन ते पास करू शकतो. किडनीतले स्टोन देखील विरघळतात बऱ्यापैकी. या 2 किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात, दोन्ही नलिकेमध्ये होऊ शकतात आणि या ब्लॅडरमध्ये होऊ शकतात. तर बऱ्याचदा डॉक्टरांचं नियोजन असं असतं की तो स्टोन पुश करून सलाईन किंवा IV देऊन काढला जाईल का, किंवा काही आयुर्वेदिक काढा वगैरे असेल त्याने करता येईल का. तर ज्या डॉक्टरांकडे आपल्याला रिझल्ट चांगले मिळालेत असे रिव्ह्यूज आहेत किंवा माहिती आहे अशाच ठिकाणी प्रयत्न करावा. कारण तुम्ही जर स्टोनसाठी बरेच दिवस जर वेट अँड वॉच भूमिकेमध्ये राहिलात तर स्टोनची संख्या वाढते, स्टोनचा आकार पण वाढू शकतो आणि तुमच्या शरीरातले किडनीचे कॉम्प्लिकेशन वाढून किडनीवरती थोडासा दबाव वगैरे येऊ शकतो. तर अशा वेळेस तुम्ही आयुर्वेदिक किंवा तत्सम होमिओपॅथिक वगैरे जरी औषध घेण्याचा विचार करत असाल तर अशा वेळेस रिझल्ट आणि आउटपुट बघूनच घ्यावेत आणि 1 ते 2 महिन्यामध्ये या उपचारातून तुम्ही फ्री व्हावत.